राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं चालू आहे। त्यात काही लढती म्हणजे काटेकी टक्कर। त्यातलीच एक लढत म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांची। आता अजितदादा बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढणार नाही हे अप्रत्यक्षपणे त्यांनी स्पष्ट केलेलेच आहे। आता त्यामुळे अजितदादाकडून उमेदवारी कोणाकडे जाणार हे पाहणं गरजेचं ठरणार। तसंच पाहिलं तर शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार यांच्याकडे उमेदवारी जाण्याची शक्यता दिसते। अजून स्पष्ट झालेले नाही पण शक्यता दिसते। आता दोन्ही गटातील पुढील पावले म्हटलं तर विधानसभा निवडणूक तयारी दोघांचीही सुरू झालेली आहे। महाविकास आघाडी असो किंवा महायुती तयारी दोन्हीकडून सुरू झालेली आहे। आता सर्वात महत्त्वाचा भाग येतो जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा। आता या दोन्ही गोष्टी अजूनही दोन्ही युतीकडून स्पष्ट झालेल्या नाहीये। जागा वाटप विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार किंवा शरद पवार यांना किती जागा मिळतात, महायुती असो की महाविकास आघाडीमध्ये असो किती जागा मिळतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आता या दोन्ही गटासाठी सर्वात महत्त्वाचं जे आव्हान आहे ते म्हणजे पक्षांतर। दोन्ही गटाकडून जास्त प्रमाणात पक्षांतर होताना दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर हे जास्त प्रमाणात आढळतंय। त्यामुळे दोन्ही गटासाठी ही डोकेदुखी ठरते। हे थांबवणं दोन्ही गटासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं आव्हान जर पाहिलं अजित पवार गटाकडून तर ते आहे भावनिक साथ। राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर एक भावनिक साथ ही शरद पवार गटाकडे जास्त प्रमाणात गेलेली आणि ती तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलीच आहे। आता ही थांबवणं ही रोखणं अजित पवार गटाला गरजेचं आहे। व तसेच जसं सांगितल्याप्रमाणे पक्षांतर अजित पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार गटातील बरेचसे सदस्य हे शरद पवार गटाकडे जात आहे हे आपल्याला आता दिसत आहे। ते थांबवणं अजित पवार गटांसाठी फार आवश्यक आहे। शरद पवार यांनी परतीचे दरवाजे खुले केलेले आहे। त्यामुळे अजित पवार गटातील बरेचसे सदस्य हे शरद पवार गटामध्ये जाताना दिसत आहेत। ते थांबवणं अजित पवार यांच्यासाठी आव्हान ठरत आहे। आता शरद पवार गटासमोरील आव्हाने जर आपण बघितलं तर ते म्हणजे महायुतीनं काही काळापूर्वी काही घोषणा केलेल्या होत्या। त्यातील सर्वात जास्त प्रमाणात जी योजना चालली ती म्हणजे लाडकी बहीण योजना। या योजनेला राज्यात चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळताना दिसतोय। महिलांच्या रांगाच रांगा लागलेल्या आपण पाहतोच। आता याचं परिवर्तन मतांमध्ये होण्याची शक्यता दिसते। तर हे आव्हान शरद पवार गटांना म्हणा किंवा महाविकास आघाडीला हे दिसतंय समोर। व तसेच लोकसभा निवडणुकीसारखे यश विधानसभा निवडणुकीमध्ये मिळवणे हे सुद्धा आव्हान शरद पवार गटाकडे महाविकास आघाडीकडे आहे। दोन्ही बाजूने विधानसभा निवडणुकीची तयारी संपूर्णपणे सुरू झालेली आहे। आता लवकरच जागा वाटप होणार। अजित पवार गटाला किंवा शरद पवार गटाला किती जागा मिळणार आपल्या युतीमधूनच ते पाहणं सुद्धा गरजेचं ठरणार। सध्याच्या परिस्थितीला जर पाहिलं तर महायुती असो की महाविकास आघाडी जागा वाटपचा फॉर्म्युला अजून स्पष्ट झालेला नाही। कोणीही जागा वाटप केलेलं नाहीये सध्या। मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याचा जर आपण विचार केला सध्या महायुती आणि महाविकास आघाडी वेगवेगळं जर ठेवलं तर अजित पवार गटातून अजित पवार हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे आणि शरद पवार गटाकडून मात्र सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील हे असू शकतात। परंतु अजून काही स्पष्ट झालेलं नाही कारण महायुतीनंही आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर आणलेला नाही आणि महाविकास आघाडीने सुद्धा नाही। तर हे लवकरात लवकर जागा वाटप झालं मुख्यमंत्री पदाचा चेहरा झाला हे लवकरात लवकर स्पष्ट तर होणारच आहे। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात का हा प्रश्न पडणं सामान्य जनतेला हा प्रश्न पडणं साहजिक आहे। पण आता जर याचं उत्तर सांगत झालं तर विधानसभा निवडणूक होईपर्यंत हे दोघं एकत्र येऊ शकणार नाही हे स्पष्ट दिसते। निवडणुकीनंतर काय होईल हे सांगता येत नाही। राजकारण आहे काही घडू शकते। सध्या तरी एकत्र नाहीये पण एकत्र येऊ न येऊ जनतेला काय जनता मात्र भोळी करते नेहमी सर्वांचा स्वीकार। त्यामुळे काही हरकत नाहीये। आगामी विधानसभा निवडणूक कोण जिंकणार कोण बाजी मारणार महायुती की महाविकास आघाडी कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।